ग्रामपंचायत पिसवरे या ठिकाणी व्यायाम साहित्याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजयदादा कोलते, त्याचप्रमाणे नितीन वायकर, उपसरपंच चंद्रकांत बापू कोलते, सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये या व्यायाम साहित्याचं उद्घाटन या ठिकाणी झालं. 15 वित्त आयोगातून जवळपास 2 लक्ष रुपयाचा निधी या व्यायाम साहित्याला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिला आणि या ठिकाणी हे साहित्य गेस्ट हाऊस मध्ये बसवण्यात आलं. तरी सर्व तरुण मित्रमंडळींना विनंती की आपण रोज सकाळी संध्याकाळी व्यायाम करावा. पिसर्वे गावाचा चेहरा हा शहरापेक्षा वेगळा असता उपयोगाचा नाही असा आपला प्रयत्न आहे. आणि नितीन, मी पूर्वीपासून म्हणायचो की पिसर्वे हे काटेवाडी सारखं झालं पाहिजे, पिसर्वे प्रवरानगर सारखं झालं पाहिजे, पिसर्वे संगमनेरच्या अमृतनगर सारखं झालं पाहिजे. आणि ज्या तात्यासाहेब कोऱ्यांनी वारणानगर उभं केलं, पिसर्व्याचं स्वरूप त्या स्वरूपाचं असलं पाहिजे. आणि आता जे मी चित्र पाहतोय, सकाळचं आपण केलेल्या गाड्यांचं पूजन किंवा इथे एक व्यायामाच्या दृष्टीने नवीन केलेल्या कल्पना, त्यात दररोज नवीन गाड्या येतात, दररोज नवीन उपक्रम आपण राबवतोय. चित्र पाहिल्यावर पिसर्व लवकरच वारणानगरच्या दिशेने वाटचाल करील. एवढं करून आपल्याला थांबायचं नाही, परंतु सुंदर व्यवसाय करायचे, उत्तम परिस्थिती निर्माण करायची. आपण नोकरी करायची गरज नाही, नोकऱ्या निर्माण करायचं काम करूया. मोठ्या पोल्ट्र्या, मोठी डेअरी, रेशीम उद्योगासारखं एक मोठं महिलांच्यासाठी आपल्याला द्यायचं काम, बचत गटाची निर्मिती, पापड निर्मिती, ज्याच्यामध्ये वारणानगरचं जे चित्र आहे ते चित्र महेश माझ्या मनामध्ये आहे आणि त्या दिशेनं आपण सगळेजण प्रयत्न करतोय. मला अपेक्षा आहे की आपली ग्रामपंचायत, आपली सोसायटी, आपल्या गावच्या सगळ्या संस्था, गावातले प्रमुख कार्यकर्ते हे सगळं मिळून हे स्वप्न भविष्यामध्ये आपण पुरं करू. त्यातली एक छोटी कल्पना, आज व्यायामाच्या निमित्तानं सुदृढ शरीर हे सुदृढ मनाचं लक्षण असतं. चांगलं शरीर हे मेंदूवर नियंत्रण करतं, धीरोदत्तपणे वाटचाल करतं आणि कधीही आपल्या आयुष्यामध्ये त्रागा होणार नाही याची काळजी घेतं. आणि तसं तंदुरुस्त दररोज राजू काहीतरी चालावं, थोडासा व्यायाम करावा, उत्तम आहार करावा, पर्यटन करावं, फिरावं. तुम्हाला अतिशय सुदृढ विचाराची, चांगल्या चेहऱ्याचा एक पिसर्व्याचा गाव तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल. आणि सर्व समस्त पिसर्वेचे ग्रामस्थ आपल्या ओपन जिमच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले, त्यांचे सर्वप्रथम आभार. मागील वर्षी आपण 15 वित्त आयोगातून या ओपन जिमची संकल्पना मांडली, त्यानुसार आपल्याला 6 युनिट आलेले आहेत. तर माझे सर्व ग्रामस्थांना विनंती राहील, जवळपास हे 2 लक्ष रुपयाचं हे संपूर्ण साहित्य आहे. सर्व ग्रामस्थांना विनंती राहील, तरुणांना किंवा प्रौढांना, सगळ्यांनाही, महिलांना, सर्वांसाठी ही ओपन जिम असेल. तर ज्याने आपला जसा वेळ मिळेल त्याने येऊन इथं आपलं शरीर सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करावे. दादांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत अजूनही विविध योजनांवर काम करते, नजीकच्या काळात त्या देखील योजना पूर्ण होतील अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे आणि आपण त्यावर खरे उतरतोय. दादांचं जे स्वप्न, दादा म्हणतात काटेवाडी प्रवरानगर, त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. एक गती पकडलेली आहे आपण, ती आपण गती कायम ठेवू आणि असेच कार्य करत राहू. आणि इथे सर्व जमलेल्या सर्वांचे या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना आभार व्यक्त